महाराष्ट्र पोलीस बनण्याचं स्वप्न आज हजारो मुलं आणि मुली बघत आहेत. कुणाला वर्दीची आवड आहे, कुणाला देशसेवेची आवड आहे, तर कुणाला सरकारी नोकरीची जॉब सिक्युरिटी हवी आहे. तर पोलीस भरतीची तयारी सुरू करण्याआधी काही मिनिमम गोष्टी समजणं आणि माहीत असणं खूप गरजेचं असतं. जसं की मी या परीक्षेसाठी पात्र आहे का, तर या परीक्षेसाठी नेमकं मुलांची काय पात्रता आहे, मुलींची काय पात्रता आहे, हाईट किती लागते, रनिंग किती असते, चेस्ट मेजरमेंटचे काय क्रायटेरिया आहे आणि एज लिमिट किती लागते, यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय. तर या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत दरवर्षी पोलीस भरती घेतली जाते. या भरतीमध्ये अनेक पदांचा समावेश असतो, जसं की पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, SRPF, यानंतर जेल पोलीस, बँड्समन अशा विविध पदांची भरती यामधनं होते. आणि ही सर्व पदे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी भरली जातात. आणि या सर्व प्रोसेसमध्ये एक योग्य उमेदवार भेटावा अशी अपेक्षा असते. तर या परीक्षेची सिलेक्शन प्रोसेस मुख्यतः 3 टप्प्यामध्ये होते. पहिली म्हणजे फिजिकल टेस्ट, दुसरा म्हणजे रिटन एक्झामिनेशन आणि तिसरा टप्पा असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा, ज्याला आपण DV देखील म्हणतो. तर यामध्ये सर्वात बेसिक प्रश्न असतो तो म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा. तर मुलं आणि मुली दोघांसाठी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे फक्त 12वी पास असलं तरी पुरेसं आहे. यावर देखील तुम्ही अप्लाय करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की ओपन बोर्ड चालतो का, तर जर ओपन बोर्ड रिकॉग्नाइज्ड असेल तर ओपन बोर्डवाले देखील याला अप्लाय करू शकता. आणि जर ग्रॅज्युएशनसाठी बघायचं झालं तर यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी असतं का, तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी नसतं. पण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्ही जर अप्लाय केलं तर याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये प्रमोशनसाठी होऊ शकतो. तर आता बोलूया एज लिमिट बद्दल. जर ओपन कॅटेगरी बाबतीत बोलायचं झालं तर मुलं आणि मुली दोघांसाठी साधारणतः एज लिमिट 18 ते 28 वर्ष असते. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरी बाबतीत बोलायचं झालं तर SC, ST, OBC आणि EWS या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन मिळते आणि साधारणतः 5 वर्षांची सूट दिली जाते. म्हणजे मॅक्झिमम एज 33 वर्षांपर्यंत जाऊ शकते. आणि जर एक्स सर्व्हिसमेन म्हणजे माजी सैनिक जे असतात तर त्यांच्यासाठी वेगळे नियम असतात. तर या दरम्यान एज कॅल्क्युलेशन कशी करतात, तर नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या स्पेसिफिक डेटनुसार आणि त्या क्रायटेरियानुसार एज कॅल्क्युलेट केली जाते. आणि म्हणून फॉर्म भरताना तुमची डेट ऑफ बर्थ योग्य रीतीने भरणं खूप महत्त्वाचं असतं. तर आता बघूया की मुलांसाठी फिजिकलची पात्रता काय असते. तर फिजिकल क्रायटेरियामध्ये सर्वात पहिला क्रायटेरिया येतो तो म्हणजे हाईटचा. तर मेल कॅन्डिडेटसाठी मिनिमम हाईट 165 सेंटीमीटर असणं आवश्यक असतं. यामध्ये दुसरा क्रायटेरिया असतो तो म्हणजे चेस्टचा. तर पोलीस भरतीमध्ये मुलांसाठी चेस्ट मेजरमेंट घेतली जाते आणि साधारणपणे 79 सेंटीमीटर चेस्ट असते आणि एक्सपान्शन नंतर 84 सेंटीमीटर असणं आवश्यक असतं. आणि तिसरा क्रायटेरिया असतो तो म्हणजे वेटचा. तर वेट हे हाईटच्या प्रोपोर्शननुसार कॅल्क्युलेट केलं जातं. आणि यानंतरचा पार्ट जर बघितलं तर रनिंग असतो. तर यानंतर रनिंगचा जर क्रायटेरिया बघितला तर साधारणतः मुलांसाठी 1600 मीटरची रनिंग असते आणि रनिंग मध्ये टायमिंग्सनुसार मार्क्स मिळतात. यानंतर येतात पुलअप्स. तर मेल कॅन्डिडेटसाठी पुलअप्स घेतले जातात. तर जास्त पुलअप्स तर जास्त मार्क्स असा हा क्रायटेरिया असतो. यानंतर येते लॉंग जंप. तर लॉंग जंप मध्ये परफॉर्मन्स नुसार मार्क्स दिले जातात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मेडिकल फिटनेस. तर जेव्हा मेडिकल फिटनेस असतं तर मेडिकल फिटनेस मध्ये जसं की तुमचे डोळे, कलर ब्लाइंडनेस, कान, हाडे किंवा शरीराची हालचाल या सर्व गोष्टी तुमच्या मेडिकल फिटनेस दरम्यान तपासल्या जातात. आता पुढे पाहूया की मुलींसाठी फिजिकलची काय पात्रता असते. तर पहिला क्रायटेरिया असतो हाईटचा. तर फिमेल कॅन्डिडेटसाठी मिनिमम हाईट 158 सेंटीमीटर असते. आणि जर दुसरा क्रायटेरिया असतो जो की चेस्ट मॅनेजमेंटचा, तर महिला उमेदवारांसाठी चेस्ट मेजरमेंट घेतले जात नाही. तिसरा क्रायटेरिया असतो तो म्हणजे रनिंगचा. तर महिलांसाठी साधारणतः 800 मीटर रनिंग असते आणि रनिंग मध्ये वेळेनुसार मार्क्स दिले जातात. यापुढचा क्रायटेरिया असतो फिजिकल फिटनेस. आणि जर महिलांच्या फिजिकल फिटनेस बाबतीत बोलायचं झालं तर आज अनेक मुली मैदानामध्ये खूप चांगली परफॉर्मन्स देत आहेत आणि अलीकडेच पोलीस भरतीमध्ये देखील मुलींचा जो आकडा आहे तो वेगाने वाढत आहे. यानंतर मेडिकल फिटनेस बाबतीत जर बोलायचं झालं तर महिलांसाठी देखील मेडिकल फिटनेस कंपल्सरी असतं. फिजिकल मुवमेंट आणि ओव्हरऑल हेल्थ तपासली जाते. म्हणूनच महिलांसाठी ही एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. आज जर बघायला गेलं तर महिला पोलीस कॉन्स्टेबल, PSI, ACP आणि IPS या सर्व पदांवर आहेत. म्हणूनच पोलीस डिपार्टमेंट मुलींसाठी एक मोठं करिअर ऑप्शन बनत चाललेलं आहे आणि त्यांना तशा संधी देखील उपलब्ध होत आहेत. यानंतर येतो रिटन एक्झामिनेशनचा क्रायटेरिया. तर रिटन एक्झामिनेशनचा पॅटर्न मुलं आणि मुलींसाठी दोघांसाठी कॉमन असतो. यामध्ये सब्जेक्ट असतात गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण. आणि यानंतर जी मेरिट प्रोसेस असते तर फिजिकल आणि रिटन एक्झामचे मार्क्स मिळून फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते. आणि म्हणूनच ग्राउंड आणि स्टडी या दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. पोलीस भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तर आता मुलं आणि मुलींसाठी दोघांसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात का, तर असं बिलकुल नाहीये.
की दोघांसाठी कॉमन डॉक्युमेंट्स असतात. म्हणूनच इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जसं की 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण TC देखील म्हणतो, यानंतर तुमचं आधार कार्ड, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि जर NCC सर्टिफिकेट असेल ते देखील सबमिट करावं लागतं. तुमचं स्पोर्ट्स मध्ये काही अचिव्हमेंट्स असतील तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट, यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, ज्यांना ड्रायव्हर पोस्टसाठी अप्लाय करायचंय त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असतं. आणि या सर्व डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्या व्यवस्थितपणे व्हेरीफाय केले जातात. तर मित्रांनो, ही होती मुलं आणि मुलींसाठीची पोलीस भरतीसाठी लागणारी पात्रता. आणि याबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि जर तुम्हाला पोलीस युनिफॉर्म घालून समाजासाठी काम करायचं असेल तर आजपासूनच स्वतःला मेंटली आणि फिजिकली तयार करा. कारण पोलीस भरती फक्त एक जॉब नाहीये, तर ती एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बऱ्याच लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर असते. तर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी रिलायबलच्या निवासी बॅचेससाठी प्रवेश सुरू झाला असून खाली दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून आजच आपला प्रवेश निश्चित करा. जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची वाटली तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पोलीस भरती संबंधी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.